टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। IPL 2025चा बिगुल वाजलेला आहे आणि आज पहिली मॅच होणार आहे। त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये क्रिकेटला जे लोक धर्म म्हणून मानतात त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे पर्वणी आहे। आजपासून पुढचे काही महिने अशाच पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशभरात राहणार आहे आणि याच बाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी क्रिकेटमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि कोणती टीम कुणावरती भारी पडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलोय अभिजित कुलकर्णी यांच्याकडे, जे स्पोर्ट्स जर्नलिस्ट सुद्धा आहे, विश्लेषक सुद्धा आहेत। आपण त्यांची खास बातचीत करणार। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे TV9 मध्ये। आपण पाहतोय की देशामध्ये क्रिकेटला धर्म मानला जातो, सचिनला तर देव मानायचेच यापूर्वी, पण आता नवीन पिढी आहे आणि नवीन खेळाडू आहे, नवीन जोश आहे, नवीन उत्साह आहे आणि त्यामुळे IPLचा हा 18वा सीझन किती महत्त्वाचा ठरणार आहे आणि काय यामध्ये नवीन पाहायला मिळेल, काय वाटतं? ते 18वा सीझन म्हणजे IPL वयात आली असं म्हणता येणार आहे आपल्याला। तर सीझन तर नेहमीच IPL जो होतो तो IPL खरंच दरवेळेलाच खूप उत्साह आणतो आणि ह्यावेळेला आपण चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकून आलेलो आहोत। 50 ओव्हरची टुर्नामेंट होती, पण आपण भारत काहीही जिंकलेला असला की क्रिकेटचा उत्साह अजून द्विगुणित झालेला असतो आणि ह्यावेळेला आपण सेलिब्रेशन्स पण केलेले नाही आहेत, कारण लगेचच सगळे खेळाडू IPLच्या तयारीला लागलेत। त्यामुळे जे भारतीय खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले किंवा आणि बाकीचे खेळाडू त्यांना बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अजून जास्त असणार आहे। आणि मला असे कित्येक लोक माहिती आहेत की ज्यांनी आता वर्षानुवर्ष IPLच्या टीम्सची मेंबरशिप घेऊन ठेवलेली आहे। ते नवीन उत्साहाने नवीन टी-शर्टची वाट बघतात, वेगवेगळे जे मर्कंडाईज येतात त्याची वाट बघतात आणि प्रत्येक तिकीट कधी आणि किती पटकन मिळेल याची वाट बघत असतात। त्याच्यामुळे माझ्या मते उत्साह नेहमीच असतो आणि आम्ही जसं म्हटलं की यावेळेला IPL वयात आल्यामुळे आता नवीन काय घडणार आहे याची उत्सुकता सगळ्यांमध्येच असणार आहे। आपण म्हणतो 16 वर्ष धोक्यात, तसं 18 वर्षाला काय म्हणता येईल? आपल्या सरकारी नियमाप्रमाणे आता तुम्ही पूर्णपणे अडल्ट झालेला आहात, त्यामुळे आता IPL इतके दिवस जशी चालू होती त्यात आता नवीन नवीन काहीतरी मोठं होणार का हे बघायचं आहे। खूप बदल होत आहेत। IPL जेव्हा 18 वर्षापूर्वी सुरू झाली होती तेव्हाचे स्टार्स सगळे जवळजवळ रिटायर झालेत। माझ्या मते एकटा धोनी एक असा आहे जो रिटायर होऊ नये अजूनही तेवढाच महत्त्वाचा आहे। रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे, पण धोनी क्रिकेटमधून इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर होऊन पण अजूनही सगळ्यात मोठा क्राऊड प्लेअर चेन्नईचा धोनीच आहे। त्यामुळे 18 वर्षात तसा म्हणावा तर काही बदल झालेला नाही आहे, पण तरीही खूप बदल झाला आहे। क्रिकेट खेळण्याची पद्धत बदललेली आहे। भारताने पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे मागच्या वर्षी। सो आता बघायचं ह्या वर्षी नवीन काय होतं। नक्कीच आपण T20 वर्ल्ड कप जिंकला, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, आता IPL होतोय आणि विशेष करून धोनीला पाहण्यासाठी तुम्ही म्हणता क्राऊड पुलर आहे, अजूनही तितकीच क्रेज आहे क्रिकेट प्रेमींमध्ये धोनीबद्दल? चेन्नईमध्ये तर नक्कीच आहे। म्हणजे धोनी झारखंडचा असला तरी चेन्नईमध्ये धोनी म्हणजे सर्वस्व आहे आणि अजूनही ते तसंच आहे। इनफॅक्ट नुसतंच तिथे नाही, अजूनही माझ्या मते कित्येक ठिकाणी धोनी खेळत असताना लोकल टीमपेक्षा खूप वेळा धोनीला जास्त सपोर्ट अजूनही मिळतो। नक्कीच आपण पाहतोय 10 टीम आहेत आणि 5 नवीन कर्णधार आहेत ज्यांच्यावरती ही धुरा यावेळी सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे बरेचसे बदल आपल्याला पाहायला मिळतील मॅचेसमध्ये सुद्धा। 5 नवीन कर्णधार एक गोष्ट आहे, पण ह्या वेळेला 10च्या 10 टीमचे कर्णधार भारतीय आहेत। त्यामुळे आता यामध्ये सगळ्या फ्रँचायझीचं असं झालं आहे की भारतीय खेळाडूंवर किंवा कर्णधारांवर मदार टाकायची। याचं कारण असं पण झालं आहे की कित्येक वर्ष आधी जेव्हा IPL सुरू झाली तर सगळं ऑप्शनवर असायचं आणि प्रत्येक वेळेला संघ बदलायचा, नवीन व्हायचा। पण आता इतक्या 18 वर्षात सगळ्या संघांना हे कळलं आहे की कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाने जेव्हा कर्णधार बदलले ते थोडंसं लॉंग टर्म बघितलं आहे। आश्चर्याचा भाग एवढाच होता की कलकत्ता नाईट रायडर्स मागच्या वर्षी जिंकले आणि तरीही त्यांनी त्यांच्या कर्णधाराला जाऊ दिलं आणि अजिंक्य रहाणे जो आता भारतीय संघात पण नाही आहेत आणि कदाचित त्याला पुढे काही T20मध्ये फारसं आयुष्य इंडिया इंटरनॅशनलमध्ये नसतानाही अजिंक्य रहाणेला कलकत्ता नाईट रायडर्सनी यावेळेला कर्णधार केलेलं आहे। नक्कीच कोलकाता नाईट रायडर आणि बँगलोर यांची मॅच आहे आज, त्यामुळे हा सामना किती मोठा असेल, रंगेल आणि कोण विजयाचे सगळ्यात जास्त प्रबल दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं? दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचं आहे। जसं मी म्हटलं की कलकत्ता नाईट रायडर्सनी त्यांचा कर्णधार बदलला आहे, त्याचसोबत कलकत्ता नाईट रायडर्स 3दा जेव्हा जिंकलं आहे तेव्हा त्याच्यातला एक महत्त्वाचा घटक खेळाडू म्हणून किंवा कोच म्हणून गौतम गंभीर होता।
आता गौतम गंभीर भारताचा कोच झाल्यामुळे रिकी पॉन्टिंगला त्यांनी कोच म्हणून घेतलेलं आहे. त्यामुळे आणि दरवेळेला IPL जिंकल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी KKR शक्यतो शेवटून दुसऱ्या तिसऱ्या याच्यावर संपलेलं आहे. त्यामुळे KKRसाठी पहिला सामना खूप महत्त्वाचा आहे. आणि पण त्याच्याहून महत्त्वाचा माझ्या मते RCBसाठी 18 वर्ष एक असा संघ ज्यात सगळे दिग्गज खेळाडू खेळून गेलेत पण कधीही कुठलंही टायटल जिंकलेलं नाही आहे. विराट कोहली आता T20 इंटरनॅशनलमधून रिटायर झालेला आहे. आणि जर बँगलोरमध्ये जर स्पर्धा पाहिली, जर बँगलोरचा जो उत्साह पाहिला तर 18 वर्ष तो संघ न जिंकता पण त्यांचा फॅनबेस वाढत गेलेला आहे. त्यामुळे त्यांना असं नक्की वाटणार आहे की ह्या वर्षी आपण जिंकलं पाहिजे. आणि दरवेळेला RCBची वर्षाची सुरुवात चांगली नसते तर ह्या वेळेला त्यांनी ती सुरुवात चांगली करावी अशी नक्कीच अपेक्षा आहे. विराटचं मॅजिक पाहायला मिळेल आपल्याला यावर्षी तरी. विराटचं मॅजिक आपल्याला दरवर्षीच पाहायला मिळालंय पण संघ जिंकलेला नाहीये. सो का जिंकत नाही हा पण महत्त्वाचा विषय आहे. त्याचे खूप खूप कारण आहेत माझ्या मते. पण माझ्या मते मला नेहमी असं वाटतं, म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे की ते खूप बॅट्समन भरतात, मोठमोठी नावं बॅट्समनची भरली जातात पण तेवढाच महत्त्व ते गोलंदाजीला देत नाहीत. आणि त्यांनी कित्येक वेळा असं झालंय त्यांनी 200 रन केलेत पण तरीही ते हरलेले आहेत कारण त्यांची गोलंदाजी. आणि जे संघ जिंकलेत, मुंबई इंडियन्स बघा किंवा चेन्नई सुपर किंग्स म्हणा, हे संघ जास्तीत जास्त वेळा जिंकलेत कारण त्यांचा बॅलन्स खूप चांगला आहे. त्यांच्याकडे ऑलराऊंडर्स पण चांगले आहेत, त्यांच्याकडे बॉलर्स पण चांगलेले आहेत. त्यामुळे RCBचा तो एक माझ्या दृष्टीने तरी एक मोठा ड्रॉबॅक होता. बरं, अक्षर पटेलला आता नवीन जबाबदारी दिली आहे. अष्टपैलू खेळाडू पण आहे अक्षर पटेल आणि दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे ही जबाबदारी पेलेल तो व्यवस्थितपणे असं वाटतं मला. कारण मी अक्षर पटेलला रणजी खेळताना पण बघितलंय. तो भलेही फार नावाजलेला खेळाडू नसेल पण चांगला नेतृत्व करू शकतो, विचार करू शकतो. त्याच्यामुळे अक्षर पटेल आणि चांगल्या पद्धतीने भारतीय खेळाडूंना तो हँडल करू शकतो. त्याच्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा आहेत. आणि IPL मध्ये थोडासा एक फरक आहे. IPL मध्ये कोचेस पण खूप महत्त्वाचे असतात. कोचेस पण खूप महत्त्वाचा रोल खेळतात कारण पटकन निर्णय घ्यायचा असतो T20 मध्ये आणि बाहेरून येणारा मेसेज हा कॅप्टनसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे कोचेस आणि कॅप्टन यांची टीम कसं काम करते त्याच्यावर खूप अवलंबून राहणार. IPL म्हणजे 20 ओव्हर चौकार षटकार फटकार दुरी तिरी काढायचं एकदम अगदी धांदली सगळ्यांना आवडते बघायला. पण यावेळी बरेचसे नियम बदललेले आहेत आणि हे नियम नेमके कोणकोणते आहेत काय सांगाल? आणि याचा क्रिकेटवर सुद्धा तितकाच परिणाम होईल? ते फार नियम असे बदललेले नाहीत. इम्पॅक्ट प्लेअर मागच्या वर्षी पण होता. जो सगळ्यात महत्त्वाचा बदल IPLने यावेळेला केला आहे, एक तर 5 वर्षानंतर आणि ICCनी चेंडूला थुंकी लावण्यावर बंदी आणल्यानंतर असताना IPLनी यावेळेला ती मान्य केलेली आहे. बऱ्याच क्रिकेटर्सनी याला कॅप्टन्सने विरोध केला की असं व्हायला नको होतं, तरी पण हा निर्णय का घेण्यात आला? माझ्या मते मेजॉरिटीनीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एखाद दुसरा कॅप्टननी त्याला विरोध केला असेल पण हा निर्णय मेजॉरिटीनीच घेण्यात आलेला आहे. पण ह्याच्या आधी पण लाळ लावण्याची पद्धत होती आणि वर्षानुवर्ष लावत आलेले आहेत. त्याच्यामुळे गोलंदाजाला तो बॉल चांगला ठेवता येतो, कंट्रोल करता येतो. 20 ओव्हरच्या मॅचमध्ये मला माहीत नाही की त्याचा किती खरंच परिणाम होणार आहे कारण 50 ओव्हरच्या मॅचमध्ये त्याचा खूप परिणाम होऊ शकतो. मला वाटते 20 ओव्हरच्या मॅचमध्ये जो मोठा निर्णय झाला आहे तो निर्णय 10 ओव्हर नंतर रात्रीच्या मॅचमध्ये नवीन चेंडू घेता येणार आहे. कारण त्यांनी ह्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा ड्यू वाढतो आपल्याकडे तेव्हा चेंडू खूप ओला होतो आणि मग शेवटच्या 10 ओव्हरमध्ये बॅटिंग टीम कितीही रन काढू शकते. त्यामुळे 10व्या ओव्हरनंतर चेंडू बदलता येणार आहे आणि तो महत्त्वाचा घटक होणार आहे की बॉलिंग टीमला थोडासा तरी नक्कीच. पण लाळ लावल्यामुळे सुद्धा काही ॲडव्हान्टेज बॉलर्सना पण मिळणार आहे आणि बॅट्समन लोकांसाठी पण. आता जे क्रिकेटर जे बॅट्समन आहेत त्यांच्यासाठी पण हे खूप मोठं चॅलेंज आहे. नाही असं नाही आहे. म्हणजे स्विंग करण्यापेक्षा लाळ लावून जो महत्त्वाचा फरक व्हायचा तो हा असायचा की बॉल रिव्हर्स स्विंग व्हायचा, जे 50 ओव्हरच्या मॅचमध्ये किंवा टेस्ट मॅचमध्ये व्हायची तेवढा. त्यामुळे मला नाही वाटत फार फरक पडणार आहे. शाईन ठेवता येईल कदाचित बॉलला, कारण बॉल जसं आपण चौकार षटकार आणि छोटे ग्राउंड असतात तो खूप ठिकाणी आपटतो आणि घामानी त्याला तेवढं शाईन करता येत नाही. त्यामुळे लाळ लावून ते शाईन करणं आणि त्याचा बॉलचा शेप मेंटेन करणं कदाचित
चांगलं राहील, पण त्यांनी फार फरक पडेल किंवा बॉलर्सला खूप ॲडव्हान्टेज मिळेल असं मला वाटत नाही. पण आता मुंबई इंडियन्सबद्दल बोलूया, कारण आपण सगळे मुंबईत राहतो आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी पण आहे आणि मुंबई जिंकावी असं प्रत्येक मुंबईकराला वाटत असतं, काय तुम्हाला देखील वाटत असेल. तर हार्दिक पांड्याची किती मोठी जबाबदारी आहे आणि हार्दिक पांड्या पहिली मॅच खेळणार आहे का? हार्दिक पांड्या पहिली मॅच खेळणार नाही आहे, कारण मागच्या वर्षीच्या ओव्हररेटच्या नियमाप्रमाणे तो पहिल्या मॅचला सस्पेंडेड आहे. तर भारताचा T20 कर्णधार सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. मुंबई इंडियन्स नेहमीच विजयाची दावेदार असणार आहे, कारण त्यांचा संघ तेवढा बॅलन्स असतो. दोन गोष्टी आहेत यावेळेला, की सूर्यकुमार यादव जो T20चा कॅप्टन आहे, रोहित शर्मा जो इंडियन टीमचा टेस्ट आणि वन डेचा कॅप्टन आहे, त्याला हार्दिक पांड्या कसा सांभाळतो. पण आपण जर बघितलं ना तर मुंबई इंडियन्स नेहमीच कंटिन्युटी आहे, कोचेस तेच असतात, खेळाडू मोस्टली तेच असतात, त्यामुळे तो फरक नाही पडणार आहे. महत्त्वाचा फरक माझ्या मते मुंबई इंडियन्सला हा पडणार आहे की जसप्रीत बुमराह खूपशा सामने सुरुवातीचे खेळणार नाही, कारण तो इंज्युअर्ड आहे, तो कधी परत येईल हे माहीत नाही आहे. आणि जसप्रीत बुमराह सुरुवात खूप चांगली करून द्यायचा गोलंदाजीला, तर ते बघायचं आहे की आता ती गोलंदाजीची मदार कोण उचलणार आहे मुंबईसाठी. नक्कीच. आता शालेय मुलांच्या परीक्षा संपतायत, सुट्ट्याच लागतात आणि या सुट्टीच्या हंगामामध्ये हा IPL सीझन सुरू होतोय, त्यामुळे फार मोठी इकॉनॉमिकली सुद्धा आपण जर पाहिलं तर एक फार मोठा बूस्ट मिळेल इंडियाला सुद्धा. नाही, माझ्या मते IPL हा मनी स्पिनर आहे हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे नुसतंच तिकीट्स म्हणून नाही, पण बाकीच्या गोष्टी, आपण ज्या पद्धतीने टी-शर्ट्स विकले जातात बाहेर, जे काही हो, त्यामुळे IPL हा मनी स्पिनर आहे, याच्याबद्दल कुठलीच वाद नाही आहे. आणि क्रिकेटला त्यामुळे इतके पैसे मिळाले आहेत की यावेळेला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर 58 कोटी रुपये BCCIला वाटता पण आलेले आहेत खेळाडूंना. त्यामुळे त्याच्या बाबतीत काहीच हे नाही, दुमत नाही की ह्याच्यातनं क्रिकेटला अजून पैसे मिळणार आहेत. पण माझ्या ते 18 वर्षात ते एस्टॅब्लिश झालं आहे. आता क्रिकेट IPL ही एस्टॅब्लिश झाली आहे आणि ती नुसतीच पैशांसाठी नाही, तर तो एक ब्रँड झालेला आहे. आणि आता प्रत्येक संघाचा एक स्वतःचा फॅनबेस तयार झालेला आहे. सुरुवात जेव्हा IPLची झाली होती तेव्हा खेळाडूचा फॅनबेस होता. सो म्हणजे किंग्स 11च्या टीमला मध्ये विरुद्ध जर विराट कोहली खेळणार असेल तर पंजाबमध्ये पण विराट कोहलीला सपोर्ट असायचा त्यांच्या टीमशिवाय पेक्षा. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता लोक टीम्स फॉलो करत आहेत आणि त्याच्यामुळे जास्त मजा येते. नक्कीच. आपल्याकडे पण बऱ्याचशा टीम आहे. तुमची आवडती टीम कुठली आहे? मी मुंबईत राहतो म्हटल्यावर मुंबई इंडियन्स ही माझी सगळ्यात आवडती टीम आहे. पण जर तुम्ही बघाल तर मला चेन्नई सुपर किंग्स महत्त्वाची म्हणजे ह्याच्यासाठी आवडते की ते खूप वेळा खूप मोठी नावं घेऊन खेळत नाहीत, पण त्यांचा जो बॅलन्स असतो टीमचा तो इतका छान असतो की त्याच्यामुळे ते नेहमीच विजयाचे दावेदार असतात. चेन्नई आणि मुंबईत मॅच झाले तर कुणाला चेअरअप करणार? मुंबई. नक्कीच. आणि याचा फरक पडेल मोठ्या लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा आपण IPL भरवतोय, इतके मोठे प्लेयर्स आपल्यासोबत खेळत आहेत, त्यामुळे जागतिक पातळीवर याचा किती मोठा फरक पडेल? मला वाटत नाही जागतिक पातळीवर जो फरक पडायचा तो पडला आहे, पण तो भारतावर पण पडलेला आहे. म्हणजे न्यूझीलंडने आपल्याला टेस्ट मॅचमध्ये हरवलं, किंवा ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या विरुद्ध हे केली, प्लॅनिंग केली. बेसिकली IPLमध्ये आल्यानंतर खेळाडूंना भारतीय कंडिशन्स खूप चांगल्या कळलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जे असं म्हटलं जायचं की भारतात येऊन खेळणं खूप अवघड आहे, ते अवघड आता मोठमोठ्या खेळाडूंना राहिलं नाही आहे. त्यामुळे तो एक उलट असं म्हणता येईल की दुष्परिणाम आहे. पण मग खेळ असाच असतो, तुम्हाला खेळात पैसे आणायचे आहेत, खेळात ब्रँड निर्माण करायचा आहे, तर ही रिस्क घ्यावीच लागते. नक्की. जे क्रिकेटचे भक्त आहेत, क्रिकेटचे फॅन्स आहेत, त्यांना तुमच्याकडून काही सल्ला? क्रिकेट एन्जॉय करा, स्वतःच्या टीमला चीअर करा आणि जितके जास्त आपण क्रिकेट एन्जॉय करू तेवढाच खेळ वाढेल आणि खेळाडूंना पण फायदा होईल. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल. अभिजित कुलकर्णी आहेत, स्पोर्ट्स एक्सपर्ट आहे आणि त्यांनी आपली भूमिका नेमकी काय असायला पाहिजे ते सुद्धा क्रिकेट रसिकांना सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच यंदाचा जो IPLचा हंगाम आहे तो किती विशेष, किती वेगळा होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण IPL आता 18व्या वर्षात पदार्पण करते. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.